कधीतरी माऊलीकडे बघा महाराज. 12-13 वर्षाचे माऊली आळंदीत आणि भिक्षा मागायच्या आळंदीच्या गल्लीत. कुरळे केस, विस्तीर्ण कपाळ, धनुष्याकृती भोवया, सरळ नासिका, सूर्य आणि चंद्राप्रमाणे माऊलीचे डोळे. माऊलीबद्दल शब्द आहे कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ब्राह्मणाचा पिंड, योग्याचा बांधा, रक्तचंदनाप्रमाणे ओठ, शंखाप्रमाणे गाल. आणि हे माऊली सूर्याचं पांघरून घेऊन, सूर्याचं तेज अंगावर घेऊन आळंदीच्या गल्लीतून फिरायचे. ते आळंदीत त्या काळात फिरायचे. तत्कालीन महाराष्ट्राने जर माऊलीला पाहिलं ना, कपड्या सकट आंघोळ करायचे इंद्रायणीत. आणि आज त्यांचेच पुढचे वंशज, आज महाराज माऊलीला पहाटे 4 वाजता उठून त्याच इंद्रायणीत कपड्या सकट आंघोळ करून त्याच माऊलीच्या दर्शनबारीत दर्शनासाठी उभेत. याला माऊलीचा अधिकार म्हणतात, याला माऊलीचा चमत्कार म्हणतात, याला माऊलीची ताकद म्हणतात, जी माऊलीने विकसित केली ती तुम्हाला कळली पाहिजे.